हे बघा, आपल्याला जनसंपर्क वाढवावा लागेल. गावागावात जाऊन ना प्रत्यक्ष भेटीगाठी घ्याव्या लागतील. लोकांच्या समस्या काय आहेत, त्यांच्या अडचणी काय आहेत ना, हे समजून घ्यावं लागेल आपल्याला. त्यासाठी सभा घ्या, कॉर्नर बैठका घ्या. पक्षाचं जे काम आहे ना ते त्यांना समजावून सांगा. आपल्या सरकारने आत्तापर्यंत ज्या ज्या योजना राबवल्या आहेत त्याचा लोकांना कसा फायदा झाला आहे हेही त्यांना समजावून सांगा. ठीक आहे, बाकी आपण पुढच्या मीटिंगमध्ये बोलूया. धन्यवाद. काय झालं नका, काही काम होतं का? थोडं बोलायचं होतं विश्वंभर तुझ्याशी. बोल ना. म्हणजे मी ना काही दिवसांपासून ऑब्झर्व करतेय, मला असं वाटतंय की श्रावणी प्रेमात पडली. नंदा का, मला त्या मुलीबद्दल नाही बोलायचंय. ती प्रेमात पडू दे, काही करू दे, मला नाही फरक पडत. पण आता मी जे काही तुला सांगणार आहे त्याने तुला नक्कीच फरक पडेल. काय? नाही, पण आधी तू चिडणार नाहीस आणि रागवून वगैरे तू स्वतःच्या तब्येतीला त्रास करून घेणार नाहीस असं मला वचन दे, नाही तर मी तुला काही सांगणार नाही. ठीक आहे नंदा का, वचन देतो, मी नाही चिडणार. सांग काय झालंय. श्रावणी शुभूच्या प्रेमात पडली. काय? शुभूच्या? विश्वंभर, शुभू आणि श्रावणीचं लग्न होणं तुझ्या प्रतिष्ठेसाठी योग्य नाहीये. अरे विचार कर ना, लोक काय म्हणतील. मिनिस्टरनी स्वतःच्या मुलीला नोकराला दिली. ही श्रावणी सुद्धा ना वैदेहीच्याच पावलावर पाऊल टाकून चाललीये. हे सगळं सगळं तुला बदनाम करण्यासाठी चाललंय. विश्वंभर, हे थांबव. लोक काय म्हणतील. अशी काय परिस्थिती निर्माण झाली म्हणून मिनिस्टरनी स्वतःची मुलगी नोकराला दिली म्हणतील की नाही. अरे विश्वंभर, आपण लग्न जुळवताना किती गोष्टींचा विचार करतो. पाहुणे आपल्या तोलामोलाचे आहेत की नाही, मुलगा कसा आहे, त्याचं करिअर काय आहे, त्याचा बिझनेस आहे की जॉब आहे, त्याची कमाई किती आहे, सगळ्या गोष्टी आपण विचारात घेतो ना. जर तू शुभूची निवड केलीस तर लोक काय म्हणतील. नाही नाही ते बोलतील तुला. राजकारणात तुझी छीतू होईल विश्वंभर. करिअर संपलंच म्हणून समज. आणि मी तर म्हणते की तू वैदेहीला धाकातच ठेवू शकला नाहीस, तसंच तिच्या मुलीलाही ठेवू शकला नाहीस. काय चाललंय विश्वंभर. इलेक्शन जवळ आलंय आता. त्याच्यात ही बातमी जर बाहेर आली तर काय परिणाम होतील याचा विचार केलायस का तू. विश्वंभर, विचार करा मी जे काही बोलले त्याच्यावर. हाय. होय, बेल मिळाली मला. हा, येतो घरी. आज काय जेवायला बनवलंयस? झुणका भाकर, माझं फेवरेट आहे रे. बरं आहे काही. सानिका तिच्या मैत्रिणीकडे थांबले अभ्यासासाठी. होय आई येईल, नको काळजी करू. मी येतो लगेच. शुभू, हे बघ, आज जे केलंस ते केलंस, पण परत नाही करायचं. बघितलं ना केवढ्यावर बीतलं. श्रावणी, मी असंच करणार. शुभू, अरे काय बोलतोयस तू हे. आज किती मुश्किलीने जामीन मिळाली, नाहीतर आज अख्खी रात्र जेलमध्ये काढावी लागली असती. रात्रभर तुझ्यासाठी अख्खा जन्म मी जेलमध्ये राहायला तयार आहे. हे बघ श्रावणी, जर तुझ्यावर कोणी चुकीचे आरोप करत असेल, तुला त्रास देत असेल ना, तर त्याला मी सोडणार नाही. आज मी कॉलर पकडलाय, उद्या गळा पकडेन. त्याला जिवंत सोडणार नाही मी. शुभू, अरे काय बोलतोस रे तू. अशा जीव द्यायच्या गोष्टी करू नकोस तू. आणि काय रे, स्वतःला मोठा सुपरमॅन समजतोस का? सुपरमॅन नाही, पण सुपरमॅन बनू शकतो मी तुझ्यासाठी. नको रे बाबा, मला नकोय सुपरमॅन वगैरे. मला नॉर्मल माणूसच हवाय. नॉर्मल वागणारा आणि प्रेम करणारा. पण खरं सांगू का, तू आहेस माझा सुपरमॅन, हो ना. मग शिरीष काकांना शोध ना. त्यांना शोधणं माझ्यासाठी खूप गरजेचं आहे. श्रावणी, शिरीष काका शोधण्यासाठी आता जे जे करता येईल ना ते आपण करायचं. ते बी उद्यापासूनच. बरोबर. मग ठीक आहे, मी आता घरी जातो. पण तू दिवसभर काय खाल्लेस? हो, खाल्लं ना. ठीक आहे, जात. श्रावणी, श्रावणी, काय व्हायला लागले तुला? तुला
चक्कर यायला लागलाय काय? गोजिर रूप हिच चमचम चांदणी खोप्यात एकटी हळवी श्रावणी मन हा जपणारा उन्हात सावली नशिबी गुंफलेला शुभ हा सोबती शुभ श्रावणी अरे देवा, यांचं तर सिनेमातल्यासारखंच चाललंय. यांच्या प्रेमाचा पतंग कापूनच टाकते आता. व्हिडिओ शूटच करते. अरे गेली. काही हरकत नाही. विश्वंभरचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आता विश्वंभरला जाऊन सांगते. अरे हरामखोर, बोल, खरं बोल. बोल बोल खरं बोल. मारू नको, मारू नको. तर काय पूजा करू का तुझी? बोल बोल लवकर, खरं बोल. तुमचं मी हात जोडतोय, पाया पडतोय. हात जोडून पाया पडून काही होणार नाही. तुझी गाठ आहे ना माझ्याशी पडली. आजपर्यंत तुमच्यासारख्या लोकांना ना माझ्यासारखा ऑफिसर भेटला नाहीये. आज तुला दाखवतो. माझं नाव लक्षात ठेव. रुद्र प्रताप म्हणतात मला. गुन्हेगारांच्या डोक्याचा ताप म्हणजे रुद्र प्रताप. विशाल, हे विशाल पट्टा दे. तुम्ही शुभूला तुमच्या ड्युटीचा भाग म्हणूनच आत टाकलं, पण मग आता उगाच मैत्रीचा आणि हा मदतीचा आव कशाला आणताय? त्याला त्याच्या जबाबदारीची व्यवस्थित जाणीव. तो कायम सगळे नियम पाळतो. तर जेव्हा माझा प्रश्न येतो ना, तेव्हा त्याला काही सुचत नाही. तो माझ्यासाठी काय वाटेल ते करू शकतो, आणि म्हणूनच मी सुद्धा आता त्याच्यासाठी वाटेल ते करेन. शुभूना माझ्यासाठी मित्राहूनही खूप काही आहे. त्याने जगायला शिकवलंय मला. माझा एकटेपणा दूर केला. तो कायम माझ्या बरोबर असतो, कायम मदतीला धावून येतो, माझी काळजी घेतो, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. शुभूने माझ्यासाठी जे जे केलं ना, तिथपर्यंत कोणी दुसरं पोचणं शक्यच नाही. माझ्या आयुष्यातली शुभूची जागा दुसरं कोणी कधीच घेऊ शकत नाही. बोल खरं.